वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामधील भिंगा मोहरी परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। गिंभा गावामध्ये पावसाचं पाणी शिरून अनेकांच्या घरामध्ये मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगर शहराच्या गेवराई कुबेर गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। अवघा काही वेळ पडलेल्या पावसामुळे नदीला पूर, घरातही शिरलं पाणी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। मान्सून सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा, नागरिकांची उकाड्यापासून सुटका। जालनामध्ये 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पावसाची हजेरी। जालना तालुक्यातल्या बदनापूर, घनसावंगी आणि अंबड तालुक्यामध्ये पाऊस झाल्यामुळे पेरणीला सुरुवात। बुलढाण्यासह आसपासच्या परिसरामध्ये दमदार पावसाची हजेरी। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही दिलासा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तळेबाजार इथला प्रसिद्ध न्हावणखोंड धबधबा प्रवाहित। हिरव्यागार वनराईमध्ये लपलेला हा धबधबा पाहण्यासाठी स्थानिक पर्यटकांची गर्दी। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच रक्षा खडसे रावेरमध्ये। कार्यकर्त्यांकडून भुसावळ रेल्वे स्टेशनवरती रक्षा खडसेंचे जंगी स्वागत। पंकजा मुंडे यांचा पराभव दुःखदायक। आम्ही बजरंग सोनावणेंना मदत केली, हे वाक्य संभ्रम निर्माण करणारं। कुणीतरी सोनावणेंना बोलायला लावतंय, त्यांची बुद्धी इतकी परिपक्व नाही, धनंजय मुंडे यांची टीका। निवडणूक निकालानंतर पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या पांडुरंग सोनावणे यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली भेट। आर्थिक मदतीसह पांडुरंगच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी धनंजय मुंडे घेणार। जालना जिल्ह्यातल्या अंतरवालीच्या वेशीवरती वडी गोद्री इथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं आमरण उपोषण। उपोषणाचा आजचा 3रा दिवस। शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी धाराशिव जिल्ह्यातल्या शालेय पोषण आहार संघटनेच्या महिलांनी काढला थाळीनाद मोर्चा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन। लोटे औद्योगिक वसाहत येथे हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या विरोधात स्थानिक मालवाहतूक संघटना आक्रमक। परप्रांतीय ट्रकना कंपनीमध्ये प्राधान्य दिलं जात असल्यानं कंपनीच्या विरोधात आक्रमक। ट्रक मालकांचं कंपनीच्या गेट समोरच आंदोलन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।